हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा पाकच्या सूचनेनुसार काम करत होती। ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या सतत संपर्कात ज्योतीची कबुली। ज्योती पाक गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसनच्या संपर्कात होती। ज्योतीच्या एका बँक खात्यात दुबईहून झालेला व्यवहार आढळला, सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशच्या एटीएस कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबादमधून अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवलं होतं। शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, तपासातून उघड। पाकिस्तानात कुजदार जिल्ह्यात शाळेची बस स्फोटकांनी उडवली, 4 मुलांचा मृत्यू, 38 विद्यार्थी जखमी। हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ यूएईचा दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार। अमृतसरच्या शाहपूर सीमा चौकीवरून बीएसएफने एका पाकिस्तानीला अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार, शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। ठाण्यातील टेंभी नाका परिसरात माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या साथीदारावर हल्ला, जुन्या वादाचा राग मनात ठेवून हल्ला केल्याची माहिती। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगाव, हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठवाड्यात 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली, तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचं नुकसान। बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली। पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वीज कोसळल्यानं कांदा चाळ जळून खाक, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर, 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू, तर 95 जनावरं दगावली। आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज, तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा, पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर, खोट्या कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा पूजा खेडकरवर आरोप। राजीव गांधी यांना बलिदान दिनानिमित्तानं काँग्रेसच्या नेत्यांकडून श्रद्धांजली, राहुल गांधींकडून वडिलांसाठी खास पोस्ट करत फोटो शेअर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपूरमधील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा। मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार, सूत्रांची माहिती। 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं, मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण। ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष MR श्रीनिवासन यांचं निधन। पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचंही मोलाचं योगदान। राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार। चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार। आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासाचा अतिरिक्त वेळ, पावसाच्या शक्यतेमुळे आयपीएलमध्ये नवा नियम लागू।